20. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वडले स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजन आकाराने संपवावा. तर आता ऐसे म्हणा माझे येता जळदे त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी इतिराज शके 1869 ते बहुधान्वी मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला. 3 प्रचैत्र प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले. निजरूपी षटकर्ते भेदून प्रारंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून. त्या द्वाजवळ होते शिवगिरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करते नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीची जण समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिला. ग्रंथ वाढे समुद्रशा असो स्वामींची अनंत लीला. जना सन्मार्ग दावेला उद्धारेला जन्मोंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेख रामा माझ्या जन्मामध्ये झाला अशी तेथीचे बालपण गेले. आता कोपरले सैन्य केलं व शिष्यपद मिळाले. विद्यालय सप्रात वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे. ज्यांच्या शंकर शिट्टीत त्यांशी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्तीत भावार्थ पूजन करते. दिवसा उपजले चित्ती स्वामीचरित्र सवनाचे ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायले स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने. अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवस्थावन आधार स्वामीचरित्रास कोणी ह्याची कथन केले. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूप प्रगटले गौरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला. तृतीयाध्याय निश्चय स्वामींच्या कराव्या सोहळा. आले 2 संन्यासी खल त्याची व्रत सकळ चौथ्यावा माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याशी त्यांनी न्यावया स्वामींशी पाठविले. कारभारास 5वा ते कथा यशवंतराव सरदार त्याची 10वीला चमत्कार त्यांचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू प्राशरी त्याशी स्वामींच्या नावारे भक्ती जडली कोणी प्रकार ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसमद ग्रहस्थ त्याशी केले दुःखमुक्त. 8वे ते कथा खर्चून द्रव्य होते त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केला. चिदंबर दिवशी त्याची व्रत वर्णिले. 10माध्यायात ते एकदा पुनीत होते सत्तेची 11वा आणि 12वा 83 अध्याय 13 वळपाचा इतिहास 12वा त्या म्हणजे निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण व 17 भाविका सपातील सद्बद्ध तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंद जाधव विष्णू प्रसिद्धू. 18व्यात व्रत त्यांची वसुदेव फडक्याची गोष्ट आणि त्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांशरूपे सत्यपैक ग्रहस्थ निवर्तन त्याशी आले भाग्यपूर्ण पूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवर्ध निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र सख्य. 1819 वसंत ऋतू चैत्र मास कृष्णवार वद त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भव सागर तरुणांती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो व्रताभिमान तो नसो सर्व विद्यासागर गसो. भक्ताश्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणला त्यांशी रसावे दयाळू कृपाकर्ण समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यम त्यातील कुसुम विचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठे तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ सदोदित त्याचा प्रतिबाळ करावा बाळ आपले. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा
सदा परिषद भावी भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतो. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. ओम श्री स्वामी समर्थांच्या चरणार्पणमस्तु. ओम श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणार्पणमस्तु. महाराज जय सद्गुरू समर्था. स्वामीनाथा, वाचताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागते महाराज. तुमच्यापाशी क्षमा मागते महाराज. पण मी जीही सेवा केली आहे ते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी केली आहे. जनकल्याणार्थ सेवा केली आहे महाराज. निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे. तर माझ्या हे सेवेचे फळ माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या व्ह्युअर्सला, माझ्या सबस्क्रायबरला तुमची कृपा होऊ द्या, अशीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि अशीच 11 दिवस मनोभावे निस्वार्थ भावनेने मी ही सेवा करत आहे. तर माझी सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या महाराज, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामीनाथाय नमः.